नमस्कार, मी सेजल परवार। 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। फोडाफोडीमुळे नाराज झालेल्या शिंदेंची नाराजी ही दूर झाल्याचं दिसत नाहीये। कारण मुंबईमध्ये हुतात्मा चौकातल्या अभिवादन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये संवाद झालाच नसल्याचं चित्र दिसलंय। त्यानंतर नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाला शिंदे अनुपस्थित राहिले। पाहुयात फडणवीस आणि शिंदेंमध्ये दुरावा आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय, त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये दुरावा कायम आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण हुतात्मा चौकातल्या अभिवादन कार्यक्रमात फडणवीस आणि शिंदेंची देहबोली वेगळी दिसून आली। सुरुवातीला फडणवीसांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। त्यानंतर शिंदेंनीही हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। पण अभिवादन केल्यानंतर शिंदे फडणवीसांकडे पाठ करून उभे राहिले। दोघांमध्ये संवादही झाला नसल्याचं दिसलं। त्यामुळे महायुतीतल्या या दोन नेत्यांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं दिसून आलं। उपमुख्यमंत्री शिंदेंनी भाजप नेत्यांसोबतच्या आणखी एका कार्यक्रमाला दांडी मारली। नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित राहिले। या कार्यक्रमाच्या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांचं नाव होतं। पण शिंदे हजर न राहिल्यानं गणेश नाईक यांनीच पुतळ्याचं अनावरण केलं। कल्याण डोंबिवलीतल्या फोडाफोडीवरून शिंदे नाराज आहेत। शिंदेंनी यावरून दिल्लीत जात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची अमित शहांकडे तक्रार केली आहे। त्याआधी कॅबिनेटच्या बैठकीलाही शिंदेंच्या मंत्र्यांनी दांडी मारली होती। आझाद मैदानातल्या पोलिसांच्या कार्यक्रमालाही जाणं शिंदेंनी टाळलं होतं। आझाद मैदानातल्या पोलिसांच्या कार्यक्रमात फडणवीस आणि अजित पवार मात्र उपस्थित होते। नितीश कुमार यांच्या शपथविधीला बिहारला जाताना शिंदे वेगळ्या विमानानं तर फडणवीस आणि अजित पवार वेगळ्या विमानानं गेले। मुंबईत परत येतानाही शिंदे वेगळ्या विमानानं पोहोचले। नितीश कुमार यांच्या शपथविधीच्या स्टेजवरही शिंदे आणि फडणवीसांमध्ये काहीसा दुरावा दिसून आला।